आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा धुरळामधून। माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या पक्षातल्या सगळ्यांचे आभार। रामटेकमधून काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर रश्मी बर्वे यांची प्रतिक्रिया। जात प्रमाणपत्राचा विषय हेतुपुरस्सर बाहेर काढला गेल्याची ही टीका। विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार, सूत्रांची माहिती। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार लढत होण्याची शक्यता। तर रंगपंचमीनंतर चंद्रपूर जागेसंदर्भात निर्णय येईल। वडेट्टीवारांची माहिती। चंद्रपूर जागेबाबत हायकमांडला अपेक्षित निर्णय होईल। माझी गरज राज्यात की दिल्लीत त्यानुसार निर्णय होईल अशी माहिती। अजित पवार गटाकडून वृत्तपत्रांमध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत जाहीर निवेदन। सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। तर अजित पवार गटाने दिलेली जाहिरात न्यायालयाच्या आदेशानुसार नाही। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची टीका। आंबेडकरांनी युती तोडल्याचं एकतर्फी जाहीर केलं हे दुर्दैवी। संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील। आम्ही वंचितला दिलेला 4 जागांचा प्रस्ताव कायम। राऊतांची माहिती। तर आम्हाला देण्यात येणाऱ्या 4 जागांवर ठाकरे गटानंच लढावं। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। 26 तारखेला भूमिका जाहीर करू असंही वक्तव्य। वंचित ठाकरे गटाची युती का तुटली हे माहिती नाही। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। वंचितला मवियात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही विधान। तर शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली। वंचित ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून राऊतांनी अडथळे आणले। नितेश राणेंचा आरोप जिंकणार नाही, अशाच जागांचा वंचितला प्रस्ताव दिला असाही टोला।